तर मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे पार्थेनोकार्पी. धिस टर्म इज कॉइंड बाय नॉल. नॉल नावाच्या शास्त्रज्ञांना ही टर्म आपल्याला सांगितलेली आहे किंवा शोधलेली आहे. इट इज द कंडिशन इन विच फ्रूट इज डेव्हलप्ड विदाउट द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. तर फर्टिलायझेशनची क्रिया न होता फ्रूट तयार होणे, फर्टिलायझेशनची क्रिया न होता फ्रूट तयार होणे या प्रोसेसला काय म्हणायचं? या प्रोसेसला म्हणूया आपण पार्थेनोकार्पी. फर्टिलायझेशन न होता म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन न होता जर फ्रूट तयार होत असेल तर अशा प्रोसेसला म्हणूया आपण पार्थेनोकार्पी. इट ऑकर्स नॅचरली इन सम व्हरायटीज ऑफ पायनॅपल, बनाना, पपया etc. आता हे नैसर्गिकरित्या आढळते. ही जी प्रोसेस आहे पार्थेनोकार्पी ही नैसर्गिकरित्या आढळते काही व्हरायटीजमध्ये, जसं की पायनॅपल आहे, बनाना आहे, पपयामध्ये, या व्हरायटीमध्ये ही प्रोसेस नॅचरली दिसते किंवा पाहण्यात येते. इट सीम्स दॅट द प्लॅसेंटल टिश्यू इन द अनफर्टिलाइज्ड ओव्हरी प्रोड्युसेस ऑक्सिन. IAA म्हणजेच इंडॉल 3 ॲसिटिक ॲसिड, IAचं फुल फॉर्म आहे इंडॉल 3 ॲसिटिक ॲसिड, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर एनलार्जमेंट ऑफ ओव्हरी इंटू फ्रूट. आता पार्थेनोकार्पी होते म्हणजे नेमकं काय होते बघा. इट सीम्स दॅट असं दिसतंय प्लॅसेंटल टिश्यू. आता प्लॅसेंटल टिश्यू जो आहे, ओव्हरीचा जो प्लॅसेंटल टिश्यू आहे, अनफर्टिलाइज्ड ओव्हरी बरं का, प्लॅसेंटल टिश्यूमध्ये काय होणार आहे? ऑक्सिन नावाचं मटेरियल तयार होणार आहे. आता ऑक्सिन म्हणूया किंवा IAA म्हणूया, इंडॉल ॲसिटिक ॲसिड, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर एनलार्जमेंट ऑफ ओव्हरी. आणि त्या ऑक्सिनमुळं किंवा IAAमुळं काय होणार आहे? ओव्हरी कसं होणार आहे? इनलार्ज होणार आहे, तिचं साईज वगैरे वाढणार आहे. ओव्हरी इनलार्ज होऊन काय होईल? साईज वगैरे वाढेल आणि त्याचं रूपांतर फ्रूटमध्ये होईल. ओव्हरीचं रूपांतर फ्रूटमध्ये होणार आहे ऑक्सिनमुळं. द फ्रूट रिझेंबल्स द नॉर्मली प्रोड्युस्ड फ्रूट. आता जे फ्रूट तयार होणार आहे पार्थेनोकार्पीमुळं ते फ्रूट नॉर्मली जे नॉर्मल फ्रूट जे असते तसंच दिसेल, पण इट इज सीडलेस. पण ते कसं असणार आहे? सीडलेस असणार आहे. सीडलेस, त्याच्यामध्ये बिया वगैरे काही नसतील. हे होता आपला टॉपिक पार्थेनोकार्पी. अतिशय छोटासा टॉपिक होता. आता बघूया पुढचा टॉपिक काय आहे. तर पुढचा टॉपिक आहे आपला पॉलीएम्ब्रॉयनी. ही काय कंडिशन आहे बघूया. पॉलीएम्ब्रॉयनी, इट इज द डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन वन एम्ब्रियोज इनसाइड द सीड अँड द कंडिशन इज डिस्क्राइब्ड ॲज पॉलीएम्ब्रॉयनी. काय म्हटलं बघा. इट इज द डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन वन एम्ब्रियो, एकापेक्षा जास्त एम्ब्रियो तयार होणं. कुठं? इनसाइड द सीड. सीडमध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रियो तयार होणं, भ्रूण तयार होणं. तर ह्या कंडिशनला काय म्हणूया? अँड द कंडिशन इज डिस्क्राइब्ड ॲज पॉलीएम्ब्रॉयनी. एकापेक्षा जास्त भ्रूण तयार होणे, एकापेक्षा जास्त एम्ब्रियो तयार होणे. एखाद्या सीडमध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रियो तयार होत असतील तर अशा कंडिशनला म्हणूया पॉलीएम्ब्रॉयनी. इट वॉज फर्स्ट नोटिस्ड बाय लिवेनहोक नावाच्या शास्त्रज्ञाने ही कंडिशन पहिल्यांदा शोधली किंवा पाहिली. इन द सीड ऑफ सिट्रस जिनसमध्ये, सिट्रस म्हणजे लिंबूवर्गीय जे प्लांट आहेत त्यांच्यामध्ये लिवेनहोक नावाच्या शास्त्रज्ञाने ही कंडिशन पहिल्यांदा पाहिली. It is the occurrence of more than one embryo in seed which consequently result in emergence of multiple seedling. आता एकापेक्षा जास्त भ्रूण एखाद्या सीडमध्ये असल्यामुळं, एकापेक्षा जास्त जीव किंवा एकापेक्षा जास्त भ्रूण असल्यामुळं त्या सीडमध्ये याचा परिणाम काय होईल? जेव्हा ते सीड पेरण्यात येईल किंवा जेव्हा ते सीड उगवेल तर त्या सीडमधून एकापेक्षा जास्त सीडलिंग म्हणजे अंकुरे बाहेर पडतील. पॉलीएम्ब्रॉयनीचे काही प्रकार देण्यात आलेले आहेत. ते प्रकार आहेत बघा. इन ॲडव्हेंटेटिव्ह पॉलीएम्ब्रॉयनी. तर पॉलीएम्ब्रॉयनीचा हा एक प्रकार आहे ॲडव्हेंटेटिव्ह पॉलीएम्ब्रॉयनी. ह्याच्यामध्ये काय होणार आहे? ॲन एम्ब्रियो डेव्हलप्स डायरेक्टली फ्रॉम द डिप्लॉइड सेल ऑफ न्यूसेलस अँड इंटिग्युमेंट्स ॲज इन सिट्रस. सिट्रसमध्ये काय होणार आहे? ॲडव्हेंटेटिव्ह पॉलीएम्ब्रॉयनी आपल्याला पाहायला भेटणार आहे. आता ॲडव्हेंटेटिव्ह पॉलीएम्ब्रॉयनी म्हणजे काय? न्यूसेलस किंवा इंटिग्युमेंटच्या सेलपासून काय तयार होणार आहे? न्यूसेलस किंवा इंटिग्युमेंटच्या सेलपासून डायरेक्टली काय होणार आहे? आपल्याला एम्ब्रियो तयार होणार आहे. आणि त्याच्यापासून तयार होणाऱ्या एम्ब्रियोला आपण म्हणूया किंवा अशा प्रकारच्या कंडिशनला म्हणूया ॲडव्हेंटेटिव्ह पॉलीएम्ब्रॉयनी. लक्षात ठेवा.
ॲडव्हान्टेटिव्ह पॉलिएम्ब्रियोनी म्हणजे काय, न्यूसेलस किंवा इंटिग्युमेंटच्या सेलपासून जर एम्ब्रिओ डेव्हलप होत असेल, परत एकदा सांगतो, न्यूसेलस किंवा इंटिग्युमेंटच्या सेलपासून एम्ब्रिओ तयार होत असेल तर या कंडिशनला म्हणायचं किंवा या प्रोसेसला म्हणायचं ॲडव्हान्टेटिव्ह पॉलिएम्ब्रियोनी. ठीक आहे, हा पॉलिएम्ब्रियोनीचाच एक प्रकार आहे. तर ही जी कंडिशन आहे ही सिट्रसमध्ये जनरली आपल्याला पाहायला भेटणार आहे. आता दुसरा जो प्रकार आहे पॉलिएम्ब्रियोनीचा तो आहे क्लिवेज पॉलिएम्ब्रियोनी. पॉलिएम्ब्रियोनीचा दुसरा प्रकार आहे क्लिवेज पॉलिएम्ब्रियोनी. याच्यामध्ये काय होणार बघा, झायगोट प्रोएम्ब्रियो समटाइम डिवाइड्स क्लिव्ज इनटू मेनी पार्ट ऑर युनिट्स. आता याच्यामध्ये काय होणार आहे, आता जे झायगोट आहे किंवा प्रोएम्ब्रियो, झायगोटपासूनच प्रोएम्ब्रियो तयार होणार आहे, तर यांच्या सेलमध्ये काय होणार आहे, डिव्हिजन होणार आहे किंवा ते सेल काय होणार आहेत, तुटणार आहेत. प्रोएम्ब्रियोचे म्हणा किंवा झायगोटचे म्हणा, झायगोटचे किंवा प्रोएम्ब्रियोचे सेल्स काय होणार आहेत, डिवाइड्स होणार आहेत किंवा त्याच्यामध्ये क्लिवेज होणार आहे. आणि क्लिवेज म्हणजे तुकडे होणार आहेत आणि त्यात प्रत्येक तुकड्यापासून काय होणार आहे, ईच युनिट देन डेव्हलप्स इनटू एम्ब्रिओ. आणि ते जे प्रत्येक तुकडा आहे, ईच युनिट म्हटलं बघा, प्रत्येक तुकड्यापासून काय एक नवीन एम्ब्रिओ तयार होणार आहे. ठीक आहे, अनेक एम्ब्रिओ तयार होणे म्हणजे पॉलिएम्ब्रियोनी. तर ही आहे क्लिवेज पॉलिएम्ब्रियोनी. क्लिवेज म्हणजे तुकडे होणे. तर झायगोटचे किंवा प्रोएम्ब्रियोचे तुकडे होतात, त्याच्यापासून अनेक पार्ट तयार होतात, मेनी पार्ट तयार होतात आणि प्रत्येक पार्टपासून ईच युनिट देन डेव्हलप्स इनटू ॲन एम्ब्रिओ. आणि प्रत्येक पार्टपासून एक नवीन एम्ब्रिओ तयार होईल. तर ही आहे कंडिशन क्लिवेज पॉलिएम्ब्रियोनी. पॉलिएम्ब्रियोनी इन्क्रीजेस द चान्स ऑफ सर्वायवल ऑफ द न्यू प्लॅन्ट. तर पॉलिएम्ब्रियोनी झाल्यामुळं काय होणार आहे, त्या पर्टिक्युलर प्लॅन्टचं जे प्लॅन्ट आहे ते सर्वायवल होण्याला काय मदत करणार आहे. पर्टिक्युलर जी प्लॅन्ट आहे त्या प्लॅन्टला सर्वायवलला तो काय करणार आहे, मदत करणार आहे पॉलिएम्ब्रियोनी झाल्यामुळे. 2 सीडलिंग उगवल्या तर प्लॅन्ट वाढण्याचा चान्स मॅक्झिमम होईलच. ठीक आहे.